त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे गिरीजा तिच्या खोलीमध्ये असते आणि गिरीजा तिच्या खोलीमध्ये असताना तेवढ्यातच तिथे सावी आलेली असते. आता सावी तिथे आल्यानंतर ती गिरीजाला म्हणत असते, काय चाललंय तुझं हे सगळं? तुझे हे असले काळे कारनामे मला समजणार नाहीत असं तुला वाटतंय का? तू समजतेस काय स्वतःला? आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तू का आणि कशा पद्धतीने करतेस हे मला समजणार नाही असं वाटतंय का तुला? मी इथे गिरिजा म्हणत असते, अगं पण तू का आणि कशाबद्दल एवढं सगळं काही बोलतेस मला कळत नाहीये, काय चाललंय तुझं तर? त्यावर सावी म्हणत असते, हे बघ, तुला कळत नाही किंवा कळून घ्यायचं नाहीये, ह्या गोष्टीचा उगाचच असा आव आणायचा नाही आहेस तू, समजलं? आणि माझ्या रुद्रपासून इकडे 2 हात लांबच राहायचं तुला काय वाटतं? तू कशीही वागशील आणि काहीही करशील, ह्या गोष्टी मी ते सहन करेल का? अजिबातच नाही. त्यामुळे तुला पहिलं आणि त्याचबरोबर शेवटचं मी सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे माझ्या रुद्रपासून तू 4 हात लांबच राहायचं, समजलं तुला? आणि 1 मिनिटसुद्धा मला लागणार नाही की इकडे रुद्रपासून तुला वेगळं करण्यासाठी. त्यावर ती म्हणत असते, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू असा माझ्या बाबतीत एवढा असा विचार का करतेस ते मला नाही समजत आहे. त्यावर सावी म्हणत असते, हे बघ, ह्या फालतू गोष्टी आणि हे सगळं मला तू सांगायचं नाही आहे, समजलं? कारण इथे मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे. त्यावर गिरिजा म्हणत असते, अगं आम्ही दोघंजण एकच आहोत, आम्हाला वेगळं करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा तो जो फोटो आहे दोघांचाही ती हातामध्ये घेते आणि तो फोटो हातामध्ये घेतल्यानंतर ती म्हणत असते, आत्ता जर ठरवलं ना तर मी अशी अशी एका झटक्यामध्ये इथे मी तुम्हा दोघांनासुद्धा वेगळं करून टाकू शकते, समजलं तुला? असं आता इकडे ती बोलते आणि त्याचबरोबर इथे जो काही फोटो आहे तो फोटो इथे ती जाळून टाकण्याचा प्रयत्न करत असते. गिरिजा तो फोटो तिच्याकडून सुरुवातीला हिसकावून घेते आणि हिसकावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा सावी तो फोटो हातामध्ये घेते आणि हातामध्ये घेतल्यानंतर त्यातून पुन्हा रुद्र आणि गिरिजाचा जो काही फोटो आहे तो वेगवेगळा करत असते. आता त्या दोघांचा फोटो वेगवेगळा केल्यानंतर रुद्रचा फोटो तर ती स्वतःच्या बाजूला ठेवते आणि रुद्रचा फोटो स्वतःच्या बाजूला ठेवल्यानंतर लगेचच आता इकडे ती एक काम करत असते की जी गिरिजा आहे त्या गिरिजाचा ती फोटो जाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. आता गिरिजाचा फोटो जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर इकडे मात्र गिरिजा तिच्या हातून तो फोटो काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे सावी मात्र अजिबात कसलाही पद्धतीने तिला तो फोटो हातामध्ये येईल याचा प्रयत्न ती पूर्ण करत असते. पण हे सगळं काही केल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही सावी आहे त्या सावीला त्या फोटोचा चटका बसतो आणि सावीला त्या फोटोचा चटका बसल्यानंतर गिरिजा म्हणत असते, बघितलं सावी, आत्ता काय झालेलं आहे? तर या गोष्टी तुला इथे समजायला हव्यात. काही जरी झालं ना तरी आपण इथे दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. आणि त्याहूनही अजून एक गोष्ट तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की तुला असं वाटतंय का की इकडे तू खूप हुशार आहेस आणि त्याचबरोबर तुला पाहिजे त्या पद्धतीने तू हे सगळं काही करू शकतेस, तर असं अजिबात नाही आहे. तुला एक गोष्ट सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझ्या रुद्रपासून तू 2 हात लांबच राहायचं. तेव्हा सावीचा कंट्रोल सुटतो आणि सावीचा कंट्रोल सुटल्याबरोबर इथे मात्र जी सावी आहे ती सावी गिरिजावर हात उचलत असते. जवळजवळ तिच्या कानाखाली मारण्याचा ती प्रयत्न करते. तेवढ्यातच रुद्र तिथे येतो. आता रुद्र तिथे आल्यानंतर तो सावीवर ओरडतो आणि म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं काही तुझं? तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची? त्याचबरोबर गिरिजा माझी बायको आहे आणि तिच्यावर हात उचलायची तुझी मजल कशी गेली, तू हिंमत कशी केलीस? तेव्हा इकडे आता सावी म्हणत असते, कारण ही तुझ्या सोबत राहण्याच्या लायकीचीच नाही आहे, ही तुझा वापर करून घेते. त्यावर रुद्र म्हणत असतो, 1 मिनिट सावी, तू कोण आहेस? तू ह्या घरामध्ये आत्याच्या मैत्रिणीची मुलगी आहेस. आमचं नवरा बायकोचं नातं कसं आहे, आम्ही कोण आहोत, ह्या गोष्टी तू इथे अजिबात सांगू नकोस किंवा बोलू नकोस, समजलं तुला? त्यामुळे पाहुणी आहेस तर फक्त आणि फक्त इथे पाहुणीसारखीच राहा, समजलं?
त्यामुळे उगाचच नाही त्या गोष्टीमध्ये अजिबात पडायचं नाहीस, असं आता इकडे रुद्रने स्पष्टपणे सावीला सांगितलेलं असतं. आणि पाहुणी आहेस ना, तर फक्त पाहुणीसारखीच राहा आणि त्याच पद्धतीने राहा, असं सगळं काही सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता हे सगळं काही झाल्यानंतर सावी मात्र चांगलीच तोंडावर पडलेली असते. सावीला आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात आणि इकडे सरळ सरळ तिला त्याने बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. सरळ सरळ बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर इथे आपण पाहतो की जी काही सावी आहे ती सावी आता इकडे तिथून तर निघून गेलेली असते. पण इकडे रुद्र म्हणत असतो, गिरिजा खरं तर तिच्या वतीने मी तुम्हाला स्वारी म्हणतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र तुम्ही हे काय करताय, तुम्हाला स्वारी म्हणायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हो पण ती तुमच्यासोबत कशा पद्धतीने वागली ते मला अजिबात आवडलं नाही. पण गिरिजा मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आज एवढं सगळं काही केलं ना, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज होती. म्हणजे गिरिजा म्हणत असते, म्हणजे काय केलं, म्हणजे तुम्हाला इथे सगळ्या गावकऱ्यांना एकत्र बोलावून माफी मागायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नव्हती. तुम्ही हे असं का बरं वागलात. त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही रुद्र गरज होती. हो पण ते मला नाही आवडलं. सर्वांसमोर तुम्हाला माफी मागण्याची काहीच गरज नव्हती. त्याचं काय आहे ना रुद्र, आतापर्यंत माझ्यामुळे आबासाहेबांना फार त्रास झाला आहे आणि माझ्यामुळे त्रास झाला आहे ना, त्यामुळे मला हे सगळं काही नाही पाहवलं नाही बघवलं आणि म्हणूनच मी इथे सर्व गावकऱ्यांना एकत्र जमवलं आणि त्यामुळे माफी मागितली. त्यावर लगेचच आता इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, गिरिजा पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, की हे बघा ना, आपण नवरा बायको आहोत, पण आपण नवरा बायको असूनसुद्धा इकडे कोणतीही गोष्ट व्यवस्थित नाही आहे. म्हणजे आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे. पण मला असं वाटतं आहे की आपण इकडे मैत्रीचा हात तर पुढे करू शकतो की नाही. तेव्हा लगेच आता इकडे रुद्रने मैत्रीचा हात गिरिजासमोर केलेला असतो. तर आता गिरिजा ती म्हणत असते, फक्त मित्र नाही तर आजपासून आपण बेस्ट फ्रेंड असणार आहोत. काही जरी झालं तरीसुद्धा आपण एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच होऊ आणि ते होऊनसुद्धा दाखवू, असं गिरिजा इकडे बोलत असते. आणि तेव्हा दोघांमध्येही आता इकडे मैत्रीला सुरुवात झालेली असते. गिरिजा फार जास्त आनंदामध्ये असते. तेव्हा इकडे रुद्र म्हणत असतो, पण गिरिजा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल ह्या सगळं काही करण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे माफी वगैरे हे सगळं मागण्याची काही गरज नव्हती तशी तर. त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही रुद्र असं कसं बोलताय तुम्ही, माफीची तर गरज होतीच. इकडे आता नागेश्वर जो आहे तो बाहेर असतो आणि नागेश्वर बाहेर असताना तो एका गोष्टीचा विचार करत असतो. नेमकं इथे गिरिजेच्या मनामध्ये नेमकं काय आहे. तिने अक्षरशः सगळ्या गावाला बोलवलं आणि सगळ्या गावासमोर आमची माफी मागितली. ह्या गोष्टी काही केल्या हजमच होत नाहीत. नेमकं काय चाललंय तेच काही कळत नाही. हे सगळं तिने का बरं केलं असेल असा विषय तो इथे करत असतो. आणि तेव्हा लगेच आता पाठीमागे गिरिजा येऊन उभी राहिलेली असते. आता गिरिजा पाठीमागे येऊन उभी राहिल्यानंतर आता गिरिजा मनामध्येच म्हणत असते, नागेश्वर घोरपडे साहेब तुम्ही जो काही विचार करायचा आहे ना तो करून घ्या. कारण तुम्हाला कळणारसुद्धा नाही की इकडे तुम्हाला कसा चकवा दिलाय आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत गनिमी कावा करूनच तुम्हाला कसा मी इथे नामोहरम करणार आहे हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही, असा गिरिजा विचार करते. आणि तेव्हा नागेश्वरला म्हणत असते, नागेश्वर साहेब तुम्ही मला बोलवलंत का. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो मी तुला बोलवलेलं आहे, काय झालेलं आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, ते काय झालं ना, इकडे सर्व गावकऱ्यांना तुम्ही एकत्र जमवलं आणि सर्व गावकऱ्यांना एकत्र जमवून तुम्ही ज्या पद्धतीने गावकऱ्यांसमोर माफी मागितली ना, ते काही केल्या मला हजम होईना आणि म्हणूनच मी इकडे तुम्हाला बोलवलं आहे. नेमकं हे सर्व करण्याची काय गरज होती गिरिजा. अहो तुम्ही माझी माफी मागितली नसती तरीसुद्धा चाललं असतं, काहीही गरज नव्हती तुम्ही माझी माफी मागावी आणि ह्या सगळ्या काही गोष्टी कराव्या. काय करायचं होतं हे सगळं काही करून. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, असं कसं बोलताय तुम्ही, हे बघा असं नका बोलू. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुमची माफी मागितली आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
गावकऱ्यांसमोर ह्या सगळ्या गोष्टी इकडे मला करणं गरजेचं होतं. कारण आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी तुमची अशा पद्धतीने बरोबरी आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला नको होतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे आणि ते म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही इथे मोठे आहात आणि तुम्ही इथे मोठे असल्या कारणाने मी तुमच्या विरोधात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं फार जास्त चुकीचं होतं आणि मी हे सगळं काही करायला सुद्धा नको होतं. पण मी ते त्या पद्धतीने केलं आणि त्याचमुळे मी इथे तुमची माफी मागितली आहे. कसं आहे ना नागेश्वर साहेब, मला कळलं की माझं चुकतंय आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही ती दारू इथे विकतच नाही आहात किंवा मी जसा इथे समज केला होता ते तसं काहीच नाही आहे आणि त्याचमुळे मी इथे माघार घेतलेली आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, खरं तर तुम्ही हे केलं ना ते बरोबरच केलं, कारण तुमच्या बापाचं काय झालं आहे हे तुम्हाला माहितीच आहे ना. त्यावर ती म्हणत असते, हो नागेश्वर साहेब, मला त्या सगळ्या गोष्टी कळत आहेत. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, पण उद्या जाऊन तुम्हाला जर एखाद्या सूत सापडला तर त्या सुतावरून स्वर्ग तुम्ही गाठणार नाही ना. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नाही, मुळात मी सुतावरून स्वर्ग कधी गाठणारच नाही आहे. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, असं करूसुद्धा नका, कारण तुमच्या बापाने कशा पद्धतीने जीव गमावला आहे हे तुम्हाला माहिती ना. आणि जर तुम्हाला तसं काही करायचं नसेल तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे की इकडे आता तुमचा जो काही मोनू आहे ना, मोनू, त्याला आम्हाला इथे त्याच्यापर्यंत पोहोचायला जास्त काही वेळ लागणार नाही आहे. त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही नाही, अजिबात नाही, मला मोनूला गमवायचं नाही आहे. मी माझ्या वडिलांना गमवलं आहे, त्यामुळे वडिलांना गमवलेलं दुःख काय असतं हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मी असं नागेश्वर साहेब तुमच्या विरोधामध्ये जाऊन काहीच नाही करणार आहे. तुम्ही त्या सर्व गोष्टीची अजिबात काळजी घेऊ नका. असं सुद्धा आता इकडे जो नागेश्वर आहे त्याच्यासमोर गिरिजा हे सगळं काही बोलून दाखवत असते. पण आता नागेश्वर मात्र कळत नाही त्याला की नेमकं गिरिजा काय बोलते, कशाबद्दल बोलते. आणि त्याचबरोबर इथे तिनं ह्या सगळ्या गोष्टी खरंच डोक्यातून काढून टाकल्यात का, किंवा फक्त आणि फक्त इथे आम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं काही ती बोलते, असा सुद्धा प्रश्न नागेश्वरच्या मनामध्ये आलेला असतो. आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, त्याचं काय आहे ना इथे नागेश्वर साहेब, खरं तर माझा मोनू एकुलता एक भाऊ आहे आणि तो एकुलता एक भाऊ असल्या कारणाने मला त्याला अजिबात गमवायचं नाही आहे. आणि किती नाही म्हटलं तरीसुद्धा इकडे तो माझा एकुलता एक भाऊ आणि त्याचबरोबर मला माहेरचा आता कोणीच नाही राहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या वडिलांना इथे कशा पद्धतीने त्रास झाला आहे, काय झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी इथे पाहिलेल्या आहेत ना. त्यामुळे मला आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे कोणाच्याही विरोधात जायचं नाही आहे किंवा काहीही करायचं नाही आहे, असं सुद्धा आता इकडे गिरिजा बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की हे सगळं काही झाल्यानंतर आता जी गिरिजा आहे ती पाठमोरी उभी राहते आणि गिरिजा पाठमोरी उभी राहिल्यानंतर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना गिरिजा म्हणत असते, नागेश्वर घोरपडे, तुला समजणारं सुद्धा नाही की काय झालंय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या, ते तुला अजिबात समजणार नाही. कारण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव नागेश्वर घोरपडे, तुला ही गिरिजा गनिमी काव्यानेच सर्व गोष्टींची उत्तरं देणार आहे, असं सुद्धा आता इथे गिरिजा बोलत असते. आणि तेव्हा हे सगळं काही बोलून ती किचनमध्ये जाते. आता गिरिजा किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर छान अशी भाजी बनवायला सुरुवात करत असते. तेवढ्यातच आता इकडे जी काही आपली उर्वशी आहे ती आलेली असते. आता उर्वशी तिथे आल्याबरोबर गिरिजाला म्हणत असते, गिरिजा, अगं खरंच हा जो काही भाजी बनवलीस ना त्या भाजीचा वास कुठंपर्यंत येतोय, काही विचारू नको बघ, खरंच ग खरंच. त्यावर ती म्हणत असते, आई असं काय करताय, भाजीचा वास तिथंपर्यंत कुठंपर्यंत येतोय हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का आई, हे बघा ना, इथे तुम्ही एवढ्या सुगरण आहात की तुमची सर कोणालाच येणार नाही आणि तुमच्या हातची चव कोणालाही येणार नाही आहे, हे मात्र तेवढंच जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. त्यावर ती म्हणत असते, काय ग गिरिजा, मला कशाला उगाचच हरभऱ्याच्या झाडावर चढवतेस, बरं ऐक ना, काय झालं ते आपल्याला भेटायचं होतं. तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि तो म्हणत असतो, काय आणि कशाबद्दल तुम्ही ह्या सर्व काही गोष्टी बोलताय, मला समजणार आहे का,
का नाही समजणार आहे. त्यावर लगेच आता इकडे वासंती म्हणत असते, नाही रे रुद्र, तसं काहीच नाही आहे. तू कशाबद्दल आणि कसला विचार करतोयस ना, हे तर मला अजिबातच समजत नाही, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे वासंती म्हणत असते, काय रे तू कुठे निघालेला आहेस? तेव्हा रुद्र म्हणत असतो, आईसाहेब त्याचं काय आहे ना की मी आता NGOमध्ये जाणार आहे आणि म्हणूनच सर्व काही तयारी करत आहे. त्यावर वासंती म्हणत असते, अरे मग मी काय म्हणते, जर तू आता NGOमध्ये जातच आहेस ना, तर इकडे गिरीशाला सुद्धा तुझ्याबरोबर का बरं घेऊन जात नाही आहेस तू? त्यावर तो म्हणत असतो, हो का आईसाहेब, मला गिरिजाला सोबत घेऊन जाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण गिरिजाची येण्याची तयारीसुद्धा असायला हवी की नाही? त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, का नाही, मला सुद्धा तिकडे येण्यासाठी फार आवडेल, काळजी करू नका. तर आता दुसऱ्या बाजूला जो काही नागेश्वर घोरपडे आहे त्याला सुभानरावांचा कॉल आलेला असतो आणि नागेश्वर घोरपडेंना सुभानरावांचा कॉल आल्यानंतर इकडे आता ते म्हणत असतात की नेमकं काय झालेलं असेल बाहेर. आणि तेव्हा बाहेर ते धावतच येतात. आता बाहेर धावतच आल्यानंतर इकडे सुभानरावांनी एक माणूस आणलेला असतो आणि सुभानरावांनी एक माणूस आणल्यानंतर इकडे लगेचच आता जो काही नागेश्वर आहे तो त्याची कॉलर पकडतो आणि पोलीससुद्धा तिथे आलेले असतात. आणि तेव्हा तो म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली आमच्या गाडीमध्ये हा सगळा काही अवैध दारूचा माल आणि हे सगळ्या गोष्टी ठेवण्याची? आणि नागेश्वर आता इकडे त्या माणसाला फार मारत असतो, एवढं मारत असतो की काही विचारू नका. तो माणूस अक्षरशः गयावया करत असतो, माझं चुकलं, मला माफ करा, माझं चुकलं, मला माफ करा, ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो. पण नागेश्वरला मात्र त्याची दया येत नसते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, तुझ्या ह्या अशा चुकीमुळे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आमच्या चिरंजीवाला इकडे जेलमध्ये जावं लागलं. तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे काय काय आम्हाला सहन करावं लागले, तुझ्या गोष्ट लक्षात येते का? त्यावर तो म्हणत असतो, साहेब खरंच मला माफ करा, ह्या सगळ्या गोष्टी मी मुद्दामून अजिबात केल्या नाही आहेत, प्लीज मला माफ करा, हे सगळं काही तो इथे बोलत असतो. आता हा आवाज एवढा वाढलेला असतो की काही विचारूच नका. तेवढ्यातच आता रुद्र, गिरिजा, वासंती हे सगळेजण धावतच येतात आणि विचार करू लागतात की नेमकं काय झालेलं असेल, कशाबद्दल इकडे बाहेर एवढा गोंधळ सुरू आहे. ह्या सर्व गोष्टींचा इकडे आता ते विचार करत असतात आणि ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार केल्यानंतर लगेचच आता इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, आबासाहेब शांत व्हा, शांत व्हा, प्लीज तुम्ही शांत व्हा, ह्या सगळ्या गोष्टी बोलू नका, कारण इथे काही जरी झालं तरीसुद्धा पोलीस त्यांचं काम करतील. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव, पोलीस तर त्यांचं काम करतीलच, पण इकडे तुम्हाला हा सगळा त्रास एवढा झाला आहे ती गोष्ट आम्हाला अजिबात सहन होत नाही आहे का? आणि कशामुळे हे सगळं काही सहन करायचं? आता गिरिजाला तर हा सगळा काही गोंधळ काय चालला आहे ना ते अजिबात समजत नसतं की ही लोक नेमकं कशाबद्दल आणि काय बोलतायत. तर आता प्रेक्षकांनो इकडे त्या बबलीला पोलीस घेऊन गेल्यानंतर इकडे गिरिजा विचार करू लागलेली असते, नेमकं हे सगळं काय आहे आणि ही लोक कशाबद्दल बोलत होती, नागेश्वरने असं कसं केलेलं आहे हे सगळं, ह्या गोष्टी ती आता इकडे करतच असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या नागेश्वरला त्याच्याच पद्धतीने उत्तर देणं खूप जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत मी ह्याला उत्तर देत नाही किंवा जोपर्यंत इकडे हत्तीच्या कानामध्ये जशी एखादी मुंगी घुसते आणि त्यानंतर त्याचं जगणं मुश्किल करते, त्याच पद्धतीने मला आता त्याच्या कानामध्ये मुंगी बनवून कसं घुसता येईल ह्याच गोष्टीचा विचार करावा लागेल. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जी वासंती आहे, वासंती आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघीही जणी पुन्हा भेटलेल्या असतात आणि दोघीही जणी पुन्हा भेटल्यानंतर इकडे आता वासंती आणि गिरिजा म्हणत असतात, एकदा का ह्या सगळ्या गोष्टी जर रुद्रला समजल्या ना तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. काही जरी झालं तरीसुद्धा हे सगळं रुद्रला समजायला हवं. आता इकडे जो काही आपला नागेश्वर आहे त्याने इकडे जी वासंती आहे तिचं गळा दाबलेला असतो आणि तो म्हणत असतो, आमच्या मागे अडून अडून ही असली कामं करण्याची हिंमत कशी होती आणि त्याचबरोबर तुम्ही त्या गिरिजाला चिठ्ठ्या लिहून मदत कशी करता, हे सगळं काही तो इथे बोलत असतो. आणि तेव्हा रुद्रने हे सगळं पाहिलेलं असतं.
रुद्र येतो आणि म्हणत असतो, आबासाहेब हे सगळं काय आहे? तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची? त्याचबरोबर ह्या घरामध्ये स्त्रीचा आदर केला जातो, मान राखला जातो आणि त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीने तिच्यासोबत कसं काय वागू शकता? आत्ताच्या आत्ता आईसाहेबांची माफी मागा असं म्हटल्यानंतर आता नागेश्वर रुद्रसाठी आणि त्याचबरोबर रुद्रच्या मनामध्ये पुन्हा एकदा जागा मिळवण्यासाठी माफी मागेल का, हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.